अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। शिरपूर पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकवर कारवाई। 51,09,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। शिरपूर येथे दिनांक 6 जून 2025 रोजी शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे हे आपल्या स्टाफसह परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी चारगाव चौकी ते पुनवट रोडनी अवैध रेतीची वाहतूक होत असताना गोप माहिती मिळाली असता ठाणेदार माधव शिंदे यांनी आपल्या पोलीस स्टाफसह 4 चौकी ते पुनवट रोडवर शेलू बुद्रुक येथे नाकाबंदी केली व संशयित असलेल्या तपकिरी रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रक क्रमांक MH29BE 6296 व ट्रक क्रमांक MH29BE 6297 या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये लाल रंगाची रेती दिसली। सदर रेती रियालिटीबाबत विचारणा केली असता कुठलेही रियालिटी कागदपत्रे व समाधानी उत्तर न मिळाल्याने दोन्ही ट्रक हे अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असल्याची खात्री झाली। सदर ट्रकमधील इसम नामे सय्यद शहाबुद्दीन सय्यद अफसर, वय वर्ष 33, राहणार पुसद, धंदा ड्रायव्हर, शेख हसन इमाम शेख उबेदूर रज्जाक, वय वर्ष 51, राहणार पुसद, तसेच अवैधरित्या रेतींची वाहतूक करणाऱ्या ट्रक मालक उमर फारक, वय वर्ष 45 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रकची किंमत 50 लाख व यामध्ये 24 ब्रास रेती किंमत 1,92,000, लाल रेती असा एकूण 51,92,000 रुपयांचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला असून सदर रेतीबाबतचा अहवाल तहसील कार्यालय वणी येथे पाठवण्यात आला आहे। सदरची कार्यवाही कुमार चिंता, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सतीश चौरे, पोलीस निरीक्षक वणी, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माधव शिंदेसह पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिरपूर, रावसाहेब बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार प्रशांत झोंड, पंकज कुडमेथे यांनी ही कारवाई पार पाडली आहे। वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊतसह शिरपूर प्रतिनिधी देवेंद्र शिखरे।